बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या घडामोडींमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात इंधन टंचाई निर्माण होणार असल्याच्या अफवा वेगाने पसरू लागल्यात। अनेक ठिकाणी नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त इंधन खरेदी करण्यास सुरुवात केल्याने काही पेट्रोल पंपांवर गर्दीही वाढल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मात्र राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणतीही घबराट बाळगू नये अशी स्पष्ट माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे। माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ यांनी सांगितलं की राज्यात कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई निर्माण झालेली नाही। नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून गरजेपेक्षा जास्त पेट्रोल डिझेल खरेदी करू नये। गेल्या काही दिवसात अनेक भागांमध्ये अतिरिक्त इंधन खरेदी होत असल्याचं निदर्शनास आलंय। त्याचा परिणाम म्हणून मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत 20% अधिक इंधन विक्री झाली असल्याची माहिती त्यांनी दिली। त्यामुळे कृत्रिम तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वाढत असल्याची चिंता प्रशासनानं व्यक्त केली आहे। भुजबळ यांनी स्पष्ट केलं की केंद्र सरकार आणि राज्य सरकार नागरिकांना आवश्यक तेवढं इंधन पुरवण्यास पूर्णपणे सक्षम आहे। कोणत्याही परिस्थितीत पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा खंडित होणार नाही। त्यामुळे नागरिकांनी साठेबाजी टाळावी आणि आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावं। तसंच अफवा पसरवणाऱ्यांपासून सावध राहण्याचं आवाहनही त्यांनी केलं। विविध जिल्ह्यांमधील इंधन विक्रीची आकडेवारीही त्यांनी माध्यमांसमोर मांडली। राज्यात सध्या पुरेसा साठा उपलब्ध असल्यामुळे चिंता करण्याचं कारण नसल्याचं त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं। महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींना वेग आला असताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी पक्षातील मतभेदांवर मोठं वक्तव्य केलंय। पक्षात सध्या काही नाराजी आणि मतभेद दिसत असले तरी येत्या आठवड्यात सर्व वरिष्ठ नेते एकत्र बसून हे प्रश्न सोडवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली एकसंध असून पक्षाचे 42 आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत असा दावा त्यांनी केलाय। त्यामुळे पक्षफुटीच्या चर्चांना त्यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला। दरम्यान शिवसेना मंत्री संजय शिरसाट यांनी राष्ट्रवादीचे काही आमदार संपर्कात असल्याचा दावा केल्यानंतर राजकीय वातावरण अधिक तापलंय। या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करताना हसन मुश्रीफ यांनी थेट इशाराच दिला। शिरसाट हे शिंदे गटाचे प्रवक्ते असल्याने त्यांनी अशा प्रकारची वक्तव्ये करू नयेत असं त्यांनी स्पष्ट केलं। यापूर्वीच आपण उदय सामंत आणि दादा भुसे यांच्याकडे याबाबत नाराजी व्यक्त केली होती असंही त्यांनी सांगितलं। आता समन्वय समितीच्या बैठकीत थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या प्रकरणाची तक्रार करणार असल्याचं मुश्रीफ यांनी जाहीर केलं। सुनील तटकरे यांच्या "मी मागच्या दाराने आलो नाही" या वक्तव्यावरूनही राज्यात चर्चा रंगली होती। यावर बोलताना मुश्रीफ यांनी तटकरे यांच्या विधानाचा वेगळा अर्थ काढू नये असं म्हटलं आहे। हे वक्तव्य कोणालाही उद्देशून करण्यात आलेलं नसून त्याचा चुकीचा अर्थ लावला जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। त्यामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्षाच्या चर्चांना फारसं महत्त्व देण्याची गरज नसल्याचे संकेत त्यांनी दिले। पश्चिम बंगालमधील झाडग्राम इथं झालमुरी विकणारे विक्रम साव यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत। विक्रम साव हे तेच दुकानदार आहेत ज्यांच्या दुकानातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगाल निवडणुकीच्या प्रचारादरम्यान झालमुरी खरेदी केली होती। या घटनेनंतर विक्रम साव चर्चेत आले होते। विक्रम साव यांनी सांगितलं की त्यांना पाकिस्तान आणि बांगलादेशातून फोन येत आहेत। फोन करणारे लोक अश्लील भाषेचा वापर करत त्यांचं दुकान उडवून देण्याची धमकी देत आहेत। विक्रम यांनी सांगितलं की एका व्हिडिओ कॉलमध्ये काही लोक त्यांना शस्त्रही दाखवत होते। यामुळे ते आणि त्यांचं कुटुंब खूप तणावात आहे। मात्र या प्रकरणी अद्याप पोलिसांकडून कोणतंही अधिकृत निवेदन आलेलं नाही। पंतप्रधान मोदींनी 20 एप्रिल रोजी निवडणूक प्रचारादरम्यान पश्चिम बंगालमधील झाडग्राम इथं रॅली केली होती। यावेळी त्यांनी वाटेत विक्रम साव यांच्या दुकानातून झालमुरी विकत घेऊन खाल्ली होती। पंतप्रधानांनी विक्रम यांच्यासोबतच्या या भेटीचा सुमारे 40 सेकंदाचा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला। त्यानंतरच विक्रम माध्यमांच्या चर्चेत आले होते। विक्रम साव मूळचे बिहारचे आहेत। आता ते आपल्या आई वडिलांसोबत बंगालमध्ये राहतात। पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर विक्रम म्हणाले होते, पंतप्रधान माझ्या दुकानात येऊन झालमुरी खातील असा मी कधीच विचार केला नव्हता। मी त्यांच्यासाठी झालमुरी बनवली। मी पैसे घेण्यास नकार दिला पण त्यांनी जबरदस्तीने दिले। खाल्ल्यानंतर ते म्हणाले की छान बनवली आहे। पंतप्रधानांनी शिक्षणाबद्दल विचारलं। मी सांगितलं की मी गरिबीमुळे जास्त शिकू शकलो नाही। मग पंतप्रधानांनी कमाईबद्दल विचारलं। मी सांगितलं की 1000 ते 1200 रुपये कमावतो। ते सुमारे 10 मिनिटं दुकानात थांबले। त्यांनी राजकारणाबद्दल काहीही बोलले नाहीत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव आल्यामुळे त्यांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील भूमिका सातत्यानं बदलत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी इथं आयोजित एका पत्रकार परिषदेत केला।
भारताने इस्रायलला 4 कार्गो जहाजांमधून 800 टन मिलिटरी ग्रेड स्टील पाठवलं होतं. या स्टीलपासून 17,000 तोफगोळे बनले असते. त्यांचा वापर गाझापट्टीत झाला असता. त्यामुळे इटलीने हे स्टील वाहून नेणारी जहाजे रोखली आहेत. पंतप्रधान मोदी याच जहाजांसाठी इटलीच्या खास दौऱ्यावर गेले होते असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी देशातील इंधन आणि गॅस टंचाई तसंच दरवाढीसाठी पंतप्रधान मोदीच एकमेव जबाबदार असल्याचाही दावा केला. प्रकाश आंबेडकर म्हणाले की भारतात गॅस आणि इंधनाची टंचाई आहे. युद्ध संपल्यानंतर क्रूड ऑइल भारतात येणं आवश्यक होतं, परंतु तसं झालं नाही. त्यामुळं इंधन आणि गॅसचे दर गगनाला भिडणार असून त्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आहे. भारताची भूमिका पॅलेस्टाईनसोबत असावी, परंतु सरकार इस्रायलसोबत उभं आहे. यापूर्वी आपण पॅलेस्टाईनसोबत होतो, पण अचानक आपलं धोरण बदलून इस्रायलसोबत का गेलो याचा जाब जनतेनं भाजपला विचारला पाहिजे असं आंबेडकर यांनी नमूद केलं. इस्रायलला भारत स्टील का पुरवत आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना इंधनाच्या साठेबाजीवर बारीक लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले. सध्या काही ठिकाणी इंधनाअभावी तणावाची स्थिती निर्माण झाली आहे, पण ती सर्व दूर नाही. सरकारनं या प्रकरणी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पेट्रोल, डिझेल, विशेषतः डिझेलच्या वाटपावर जातीनं लक्ष घालण्याचे निर्देश दिलेत. सर्वांना गरजेनुसार डिझेल मिळावं असा सरकारचा प्रयत्न आहे असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी अल निनोच्या पार्श्वभूमीवर सरकारचा प्लॅन तयार असल्याचं स्पष्ट केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर इथं आयोजित इमॅजिन नेक्स्ट 2026 या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आपण AI तंत्रज्ञानाला टाळू शकत नसल्याचं स्पष्ट केलं. ते म्हणाले, इमॅजिन नेक्स्ट हा एक अत्यंत महत्त्वाचा इव्हेंट इथं होतोय. AI आणि टेक्नॉलॉजीशी संबंधित लोकांना इथं निमंत्रित करण्यात आलं होतं. मी या कार्यक्रमाला AIच्या अडॉप्शन संदर्भात महाराष्ट्र काय करत आहे याची माहिती दिली. कारण आपल्याला माहिती आहे की AIची लाट आता कुणी थांबवू शकत नाही, पण आपण त्या लाटेवर स्वार होऊन आपल्या सामाजिक आणि आर्थिक लढाईला गती देऊ शकतो. तोच प्रयत्न इंडिया AI मिशनच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. तोच प्रयत्न महाराष्ट्रात आपण करत आहोत. या प्रकरणी आपली रणनीती काय आहे हे आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था झपाट्यानं वाढतीये. सध्याचा आपला विकास दर पुढील 2-3 वर्ष कायम ठेवला तर आपण सिंगापूर आणि UAEला मागे टाकू शकतो अशी स्थिती आहे. पंतप्रधानांचे जे मिशन आहे तेच आमचं मिशन आहे. तेच मिशन आम्ही महाराष्ट्रातही राबवत आहोत. कारण सध्या देश जगाच्या अशा वळणावर उभा आहे की आता नाही तर कधीच नाही. आम्ही अशा विकासाच्या मार्गावर चालत आहोत. त्यामुळे 2045 विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारत बनेल. भारतीय जनता पक्षाचे गुंड आम्हाला रोज धमक्या देतात. आम्ही तक्रारी करतो का? आम्ही लढतो आहोत. तुम्हाला एक धमकी आली तर तुम्हाला घाम फुटला असं उभाटाचे नेते संजय राऊत यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांना आलेल्या धमकीवर बोलताना म्हटलंय. देशामध्ये आता झुरळ बंड करायला लागले तर विषय धमकीच्या पुढे काही होऊ शकतं. संजय राऊत म्हणाले की भाजपवाले किती शंड आहेत हे गेल्या 2 दिवसांमध्ये देशाच्या पंतप्रधानांनी दाखवलं आहे. ऑपरेशन सिंदूरपासून सत्ताधारी पक्षातील माणसाला धमकी येऊच शकत नाही. त्यांना किती सुरक्षा आहे ते पाहावं. स्वतःच्या 25 गाड्या आणि सरकारच्या 4 गाड्या फिरतात. तुम्ही असं काय काम केलंय महाराष्ट्रासाठी, देशासाठी? तुम्ही काय स्वतःला भगतसिंग समजतात का? आमच्या पक्षाला शंड म्हणणाऱ्या लोकांनी स्वतःच्या लेंग्यांची नाडी सोडून बघावं तुम्ही कोण आहात, असा टोलाही राऊत यांनी लगावलाय. संजय राऊत म्हणाले की भाजपच्या लोकांकडून लोकांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशभरात पेट्रोल डिझेलसाठी मोठ्या रांगा लागल्यात. पेट्रोल, डिझेल आणि LPGवर काहीही बोललं जात नाही. अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस कोणता पक्ष टिकू देणार नाहीत. संजय राऊत पुढे म्हणाले, झुरळ जनता पार्टी ही सोशल मीडियावर सरकार विरोधात लढत आहे. झुरळ पक्षाचा मी जाहीरनामा वाचलाय. ते जे अभिजित डिपके आहेत त्यांनी ते बोस्टन विद्यापीठात शिकत आहेत. मी त्यांची भूमिका समजून घेतली. जेव्हा तरुण विद्रोहासाठी उभे राहतात त्यावेळी तरुणांचे मन समजून घेतलं पाहिजे. ज्यांची डिग्री धूळ खात पडली आहे, पेपरफुटीमुळे ज्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय, त्यांच्यासाठी हा पक्ष आहे. निवडणूक आयोग, न्यायालय असं कोणाकडूनही ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांचा हा पक्ष आहे. त्यांना मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे सरकार घाबरलं आहे. आता 2 पायाचे झुरळे सरकारला सळो की पळो करतील. ओबीसी रकाण्यात यापुढे केवळ मराठा कुणबी असणार का? मनोज जरांगे यांच्या सांगण्यावर मराठा कुणबी ओबीसी झाला असेल तर त्यांच्या स्पर्धेत मराठा कुणबी स्पर्धेत टिकू शकत नाही, असं ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय. 60% लोकांच्या हक्काचं संरक्षण करण्यात मुख्यमंत्री फेल झालेत. आमचे अधिकार संपले आहेत. यावर कोणताही पक्ष बोलत नाही. आमच्या समाजाला वाऱ्यावर सोडलं आहे. लक्ष्मण हाके म्हणाले की मनोज जरांगे नावाच्या माणसाला अक्कल नाही. सामाजिक राजकीय आंदोलनातील गुन्हे हे संपलेले असतात. ज्यांच्यावर गंभीर गुन्हे असतील ते मागे घेता येणार नाहीत. सरकारनं जर गंभीर गुन्हे मागे घेतले तर सरकार काय भूमिका घेते असं म्हणावं लागेल.
सरकारनं जरांगेंचे लाड करू नयेत, आम्ही सुद्धा तुम्हाला निवडून दिलंय, जेनझी काय करू शकते हे 2 दिवसात कळालं असेलच. लक्ष्मण हाके म्हणाले की मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जर प्रसाद लाड यांना पाठवत असतील तर चिंतेची बाब आहे. एखादा उद्योग करणारा माणूस या चर्चेला पाठवला म्हणजे मुख्यमंत्री जरांगेंना गांभीर्यानं घेत नाहीत. जरांगे पाटील यांचा अभ्यास नाही, त्यांना राजकीय लोक स्क्रिप्ट पाठवतात. फडणवीसांची खुर्ची हलवण्यासाठी हे आंदोलन आहे म्हणून प्रसाद लाड यांच्यासारख्या माणसाला मुख्यमंत्र्यांनी पाठवलंय. लक्ष्मण हाके म्हणाले की ओबीसी समाजाची जातनिहाय जात गणना झाली पाहिजे. संख्या न कळाल्यानं योजनांना निधी मिळत नाही. समाज सत्तेत नसल्यानं आपल्या समाजाचे अधिकार राज्यकर्त्यांनी काढून घेतले आहेत. त्यासाठी आम्ही राज्यभर 100 सभा घेणार आहोत. या माध्यमातून आम्ही ओबीसी समाजाला जागे करण्याचा प्रयत्न करणार आहोत. झुंडशाही कोण करते हे जनतेला माहिती आहे. मुंबईमध्ये जात तिथं जनतेला कोण वेठीस धरत आहे, कुणबी दाखले द्या कोण म्हणता आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण पुन्हा तापलं असताना भाजप नेते प्रसाद लाड आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नियोजित भेटीपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा गोंधळ उडाला. प्रसाद लाड आज अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. मात्र त्याआधीच त्यांना धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली असून ते ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या ठिकाणी काही जणांनी घुसण्याचा प्रयत्न केल्यानं वातावरण अधिकच तणावपूर्ण बनलंय. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत 2 जणांना ताब्यात घेतलंय. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनाची भूमिका घेतली आहे. त्यांनी 30 मे पासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिलाय. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते प्रसाद लाड यांनी जरांगेंना उपोषण न करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर मनोज जरांगेंनी त्यांना थेट अंतरवलीत येऊन चर्चा करण्याचं निमंत्रण दिलं. प्रसाद लाड यांनीही ही विनंती स्वीकारत आज भेट घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. दरम्यान प्रसाद लाड छत्रपती संभाजीनगरमधील एका हॉटेलमध्ये मुक्कामी असताना धक्कादायक प्रकार घडला. लाड यांच्या पेयला आधी धमकीचा फोन आला होता. योगेश शितोळे पाटील आणि गणेश उगले यांनी धमकी दिल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यानंतर काही वेळातच 2 जणांनी प्रसाद लाड थांबलेल्या हॉटेलमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली. पोलिसांनी संशयितांना अडवत चौकशी केली असता ते निवेदन देण्यासाठी आल्याचं सांगत होते. मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. आणखी एक संशयित फरार असल्याची माहिती समोर आली आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.